नमस्कार मित्रांनो. टिपू सुलतान हे नाव ऐकल्यावर तुमच्या समोर काय चित्र उभं राहतं? मी जर तुम्हाला सांगितलं की टिपू उद्धट होता, टिपू वडिलांच्या पुण्याईवर ताटात आयतं पडलेलं खाणारा होता, मी तुम्हाला सांगितलं की टिपू वरकरणी हिंदू देवालयांना वगैरे काही देणग्या देत होता, पण मनातनं मात्र तो प्रचंड हिंदू द्वेष्टा होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिपू सुलतान याचं कर्तृत्व फारसं काही नसताना केवळ पुरोगामी पत्रकार विचारवंतांनी टिपूला संपूर्ण मैसूर मधलाच नाही तर ब्रह्मांडातला बेस्ट राजा म्हणून नावाजलं होतं. अर्थात त्यालाही 200 वर्ष झाली. मी टिपू सुलतान बद्दल बोलतोय, कोणा राजकीय नेत्याबद्दल तुम्हाला हे वाटलं तर दुर्लक्ष करा, हा विषय राजकीय आहे. पण याचं निमित्त असं आहे की नुकतंच विक्रम संपत यांचं टिपू सुलतानवरचं पुस्तक प्रसिद्ध होत आहे. आता मी बरखादत्तनी त्याचा घेतलेला इंटरव्ह्यू बघितला आणि मी जेव्हा टिपू सुलतान बद्दल ऐकत होतो तेव्हा मला असं वाटलं की अरे आपण हे आपल्याच आजूबाजूला काहीतरी बघतोय की काय. इतक्या सुंदर पद्धतीने विक्रम संपतनी टिपू सुलतानला मांडलेलं आहे. आता हा योगायोगाच भाग झाला की या टिपू सुलतानवरनं महाराष्ट्रातच अवघ्या 2 वर्षापूर्वी वादळ उठलं होतं. मुंबई शहराचे पालकमंत्री असलेले अस्लम शेख यांनी कुठल्या तरी एका मैदानाचं सुशोभीकरण केलं होतं आणि त्याला वीर टिपू सुलतान उद्यान का क्रीडा संकुल असं नाव दिलं होतं. जेव्हा हा मुद्दा भाजपाच्या आणि अन्य लोकांच्या लक्षात आला, राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी लोकांच्या लक्षात आला, तेव्हा त्यांनी याच्यावर आपत्ती घेत सांगितलं की मुंबईमध्ये टिपू सुलतानच्या नावाने उद्यान कसं काय होऊ शकतं, क्रीडा संकुल कसं होऊ शकतं. तेव्हा तोंडाला मास्क बांधलेल्या मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरीताई पेडणेकर पुढे सरसावल्या की कोण आहे रे तिथे जो या मुंबईमध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान असा विषय काढतोय. आणि मग आपलं म्हणणं सांगायला खोटेच दस्तावेज पुढे करण्यात आले की ज्याच्यात भाजपाचे तत्कालीन नगरसेवक आताचे आमदार अमित साटम यांनी म्हणे कोणत्या तरी रस्त्याला टिपू सुलतानचं नाव द्यावं अशी काहीतरी शिफारस केली होती. अमित साटम यांनी त्याचा तात्काळ खुलासा केला की हे खाडाखोड करून माझं नाव तिथे पेनाने टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आधारावरनं हे सगळं चालू आहे. अस्लम शेख यांनी तेव्हा सांगितलं की या मैदानाला स्थानिक रहिवासी कुठले होते माहिती नाही, ते मुंबईचे स्थानिक होते का मूळचे उत्तर प्रदेश, बिहार, बांगलादेश, म्यानमार इकडचे स्थानिक तिकडे येऊन राहत होते, पण स्थानिक रहिवासी त्याला कायमच टिपू सुलतान म्हणत होते. आणि मी जर त्याला क्रीडा संकुल केलं तर काय बिघडलं. आणि मग लगेच पुरोगामी माध्यमातून लगेच एक मोहीम सुरू झाली. अशा प्रकारची मोहीम तर सातत्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं की सुरू होते. याची सुरुवात खरं तर द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान या मालिकेतनं झाली. संजय खान यांनी ही मालिका बनवली होती. त्यात बहुतेक एवढा खोटारडेपणा दाखवला की त्या मालिकेच्या सेटला आग लागली आणि त्या आगीत संजय खानचा चेहरा जळला. अनेकांना वाटतं की हे खोटारडेपणा केल्यामुळेच संजय खानला शिक्षा मिळाली, पण असं काही शेवटी आग लागणं हा अपघात असू शकतो. पण त्याच्यात कशा प्रकारे हैदर अली आणि टिपू सुलतान हे देशाचे सगळ्यात मोठे स्वातंत्र्य सैनिक असल्यासारखं चित्र उभं केलं होतं. अतिशय शूरवीर स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान. प्रत्यक्षात मात्र जो इतिहास विक्रम संपत आणि पुराव्यानिशी अभ्यासानिशी समोर आणतायत त्यात असं दिसतं की टिपू सुलतानचा मृत्यू आता जसा यायासीनवर गाझा पट्टीत मारला गेला, कोणाला कळलं देखील नाही, कोणा एका साध्या 20-22 वर्षाच्या सैनिकांनी त्याला टिपला, तोच यायासीनवर जो असं दाखवत होता की आपणच गाझा पट्टीचे सम्राट आहोत, आपणच हमासचे चीफ आहोत,
त्याचा मृत्यू इतक्या साध्या पद्धतीने झाला. विक्रम संपत यांचं म्हणणं आहे की टिपू सुलतानचा मृत्यू ही अशाच प्रकारे झाला. श्रीरंगपट्टणमच्या लढाईत सगळं म्हणजे मृत्यूचं तांडव चालू होतं, विध्वंस चालू होता आणि त्याच्यात टिपू जीवाच्या आकांताने पळत होता आणि कोणतरी त्याचं ते सोन्याचं त्याच्या हातात असलेलं ब्रेसलेट आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्याला टिपला आणि नंतर तो मिळेनासा झाला. त्यामुळे ब्रिटिशांनी शोधाशोध केली, त्याच्या सगळ्या कुटुंबियांनी शोधाशोध केली. तेव्हा रणांगणात त्या सोन्याच्या मुठीमुळे, त्या स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान म्हणतात, त्याच्यावरनं तो मिळाला. म्हणजे असं काही जे काही वीरमरण वगैरे आलं ते काही आलं नाही. दुसरी गोष्ट त्याच्यात या पुस्तकातनं समोर येते ती म्हणजे टिपू सुलतान हा काही स्वातंत्र्य सेनानी नव्हता. ब्रिटिशांविरोधात जरी लढता लढता त्याला मृत्यू आला असला तरी देखील टिपूनी फ्रेंचांची संधान बांधलं होतं. मग लगेच हे पुरोगामी म्हणतील की मग स्वातंत्र्य सावरकरांचं काय, त्यांनी नाही का ब्रिटिशांना पत्र लिहिली, मग सावरकरांची जर स्ट्रॅटेजी असू शकते तर टिपूची स्ट्रॅटेजी असू नाही का शकत, ब्रिटिशांना हरवायला फ्रेंचांशी हात मिळवणी करायची. बरोबर आहे, असू शकते. मग त्याच्यात आणखीन पत्र समोर येतात ज्याच्यामध्ये टिपूनी अफगाणिस्तानच्या सुलतानला, इराणच्या शहाला, ओटोमन सुलतानाला पत्र लिहिलेली आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की भारतामध्ये एकही इस्लामी सल्तनत उरली नाहीये. मुघल हे मराठ्यांच्या हातचं कतपुतलं भावले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही भारतावर चाल करून या. जसे हे आपले मनोज जरांगेंचे मित्र नोमानी अफगाणिस्तानला तालिबानच्या राजवटीबद्दल खूप खुश होतात की तालिबानमध्ये लढून त्यांनी करून दाखवलं. तसं टिपू सुलताननी अफगाणिस्तान, इराण, तुर्की या देशाच्या शासकांना भारतावर चाल करून या, भारतात खऱ्या धर्माचा प्रसार करण्यासाठी तुम्ही या, 2 वर्ष आपण कारवाई करू, पहिल्या वर्षात उत्तर भारत जिंकू, तो तुम्ही घ्या आणि दुसऱ्या वर्षी आपण दक्षिण भारतात कारवाई करू आणि तो मी वाटून घेईन. म्हणजे जो देशाच्या शत्रूंना देशावर चाल करून यायला सांगत असतो तो स्वातंत्र्य सैनिक असू शकत नाही. पण उबाठा सेनेचे मित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी अपमान करतात, पण टिपू सुलतानला वीर टिपू सुलतान म्हणतात. प्रत्यक्षात मात्र जी माहिती टिपू बद्दल समोर येते की ज्या 4 लढाया अँग्लो मैसूर लढाया झाल्या त्याच्यात जोपर्यंत हैदर अली म्हणजे टिपूचे वडील त्याचं नेतृत्व करत होते तोपर्यंत त्यांनी पहिल्या 2 लढायात ब्रिटिशांचा पराभव केला आणि अतिशय कठीण अशा अटी त्यांनी ब्रिटिशांवर लादल्या. पण टिपू सुलतान झाल्यावर टिपूनी दोन्ही लढायात म्हणजे ब्रिटिश आणि मैसूरच्या 3ऱ्या आणि 4थ्या लढाईत सपाटून मार खाल्ला. 4थ्या लढाईत तर त्याचा मृत्यू झाला. म्हणजे टिपू सुलतानचं कर्तृत्व फक्त बापाच्या नावावर गादी चालवणं एवढंच होतं. आणखीनही अनेक गोष्टींबद्दल या पुस्तकात खुलासे आहेत. पुस्तक जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा वाचून त्याच्याबद्दल अधिक चांगलं परीक्षण करणं योग्य ठरेल. पण सांगायचा मुद्दा हा की मग लगेच हे सगळे पुरोगामी इतिहासकार सुरू होतात की टिपू सुलताननी शंकराचार्यांचा मठ वाचवला, तो पेशव्यांनी तोडला. म्हणजे ते त्यांचं सोयीस्कर असतं, जेव्हा चांगली गोष्ट असते तेव्हा मराठ्यांनी केला, जेव्हा सोयीची गोष्ट नसते तेव्हा मग ते पेशव्यांनी हिंदू मंदिरांचा विध्वंस केला आणि शंकराचार्यांना तिथे त्यांनी त्यांचा मठ तोडला आणि तो टिपूनी बांधून दिला. त्याच्याबद्दल बोललं जातं. नंतर मग गुरुवायूर आणि अन्य मंदिरांना त्यांच्या काळात दिलेल्या देणग्यांचा विषय केला तो. या सगळ्या गोष्टींचा परामर्श या पुस्तकात आहे आणि त्याच्यातही टिपूचं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व समोर येतं. त्याच्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे हिंदूंची मंदिरं तोडली, कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांना मिळणारा निधी बंद करून टाकला. ब्रिटिशांची युद्धात पराभव झाल्यावर ब्रिटिशांना जी खंडणी द्यायची ती खंडणी देण्यासाठी त्यांनी मंदिराच्या तिजोऱ्यांवर डल्ला मारला आणि त्यातनं ती खंडणी दिली जात होती. फक्त 2-4 मंदिरांमध्ये मैसूर मधल्या पूजा होत होती, बाकीच्या ठिकाणची पूजा अर्चाही त्यांनी बंद करून टाकली. गुरुवायूरच्या बाबतीत असं म्हटलं जात होतं की यातल्या अनेक देणग्या या त्याच्या वडिलांच्या काळात, हैदर अलीच्या काळात दिल्या जात होत्या. त्याच्या काळातही त्या
चालू राहिल्या. आता त्या टिपूमुळे म्हणजे आपल्या वडिलांनी सुरू केलं म्हणून त्यांनी ते सुरू ठेवलं का कोणतरी सरदार वगैरे जो त्याचा इन्चार्ज होता त्यामुळे त्यांनी त्याच्या न कळत, कारण असं होतं की मुस्लिम शासकांच्या पदरी हिंदू अधिकारी सरदार होते. जो मुद्दा काढला जातो की मराठ्यांच्या आक्रमणात मंदिरांचा विध्वंस करण्यात आला, पेशव्यांच्या आक्रमणात मंदिरांचा विध्वंस करण्यात आला वगैरे, पण त्याच्यातही लक्षात घेण्यासारखी गोष्ट होती की ते जे हल्ले केले होते ते पिंडाऱ्यांनी केले होते. पिंडारी म्हणजे शेवटी प्रत्येक सैन्य म्हणजे सैन्याचे अधिकारी, त्यांचे शिपाई हे सगळे हल्ला करण्यापूर्वी अनेकदा, आणि हे आजकालची गोष्ट नाही, अनेक शतकांची ही गोष्ट आहे, प्रत्येक मोठ्या सैन्यामध्ये असे जे ज्याला इर्रेग्युलर्स म्हणतात, पाकिस्ताननी जेव्हा भारतावर हल्ला केला होता स्वातंत्र्यानंतर, तेव्हा ते दाखवण्यात आलं की त्या कबायली लोकांनी हल्ला केलेला आहे. म्हणजे हा पाकिस्तानी सैन्याने हल्ला केलेला नाहीये, पश्तून टोळ्यांनी हल्ला केलेला आहे. कारगिलच्या युद्धाच्या वेळी तेच झालं, पाकिस्तानचा त्याच्यामध्ये पूर्ण सहभाग होता, पण मुख्यतः हल्ले करणारे हे सगळे स्थानिक लोक होते आणि असं दाखवण्यात आलं की हे काय पाकिस्तानचा याच्यात सहभागी नाहीये, हे स्थानिक लोक आहेत. तसं जे मराठे विरुद्ध टिपू यांच्यात जे युद्ध झालं त्याच्यातही पहिले जो विध्वंस केला तो पिंडाऱ्यांनी केला, आणि हे पिंडारी मुख्यतः मुसलमान होते. हे सगळे शेवटी त्याला काही लोक बेडर आणि हे लोकही म्हणतात, म्हणजे हे सगळे अशा टोळ्यांमध्ये काम करायचे आणि त्यातले जे मोठे सरदार होते ते मुसलमान होते. त्याच्यात काही सैन्यात बरेच जण मुसलमान होते, हिंदूही होते, पण बेसिकली हे लुटारू टोळ्यांसारखे की सैन्य कूच करण्याआधी, सैन्य आक्रमण करण्याच्या आधी हे पिंडारी त्या भागात जाऊन विध्वंस करायचे आणि मग ते सैन्य त्यांचा निपात करायला किंवा त्यांचा प्रतिकार करायला लढत असताना मग सैन्य आक्रमण करायचं, अशी ती रणनीती असायची. आणि त्याच्यात ही गोष्ट खरी आहे की जेव्हा मराठे आणि म्हैसूर यांच्यात युद्ध झालं तेव्हा या पिंडाऱ्यांनी विध्वंस केला होता, मंदिरांचं नुकसान केलं होतं, पण ही गोष्ट त्याच्यात लक्षात घेण्यासारखी आहे की ते रेग्युलर आर्मी नव्हते, त्यातले बरेच जण मुसलमान होते. आणि नंतर जेव्हा हे नुकसानीच्या गोष्टी समोर आल्या तेव्हा मग पेशव्यांनी, मराठ्यांनी, जे काही तुम्हाला म्हणायचं तर तुमच्या सोयीनी, ही सगळी नुकसान भरपाई देऊन आम्ही ती मंदिरं बांधतो आणि शंकराचार्यांचं मठ बांधतो वगैरे असं सगळं त्यांनी पुढे हे केलं. आणि मग त्याच्यातल्या राजकारणाचा भाग म्हणून टिपू सुलताननी शंकराचार्यांच्या मठांना आणि यांना सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेऊ नका, मी तुम्हाला मदत करतो. अर्थात हा इतिहास कायम गुंतागुंतीचा आहे. त्याच्यात विक्रम संपत यांनी भाजपाच्या सरकारच्या काळातही त्यांनी एक इतिहास थोडासा संशोधन करून करण्याचा प्रयत्न केला होता की 2 गौडा बंधूंनी टिपू सुलतानची हत्या केली होती, ब्रिटिशांनी ती हत्या केलीच नव्हती. अर्थात त्याचाही काही पुरावा नाहीये. अनेकदा असं होतं की काँग्रेसला जर पराभूत करायचं असेल तर असा इतिहास, म्हणजे टिपूची हत्या गौडांनी केली म्हटल्यावर मग गौडा विरुद्ध मुसलमान असा जर संघर्ष झाला की मग काँग्रेसची पंचायत होते की गौडांची बाजू घ्यायची का मुसलमानांची बाजू घ्यायची, जे काय असेल ते. पण टिपूचं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व समोर येतं. पण सांगायचा मुद्दा हा की टिपूलाही जसं ब्रह्मांडातला बेस्ट बनवला होता, प्रत्यक्षात मात्र टिपू बापाच्या नावामुळे, बापाच्या पराक्रमामुळे मोठा झालेला, अतिशय खुंची, उद्धट, क्रूरकर्मा, हिंदूंचा द्वेष करणारा, फक्त स्वतःपुरतं बघणार आणि स्वतःच्या क्षेमकुशलतेसाठी मग ज्योतिषांचे सल्ले वगैरे असे सगळ्या गोष्टी विचारणार. त्याच्यात तर एक उल्लेख आहे, विक्रम संपतच्या मुलाखतीत येतो की हा टिपू सुलतान तिसऱ्या ब्रिटिशांशी झालेल्या युद्धानंतर तो त्या झुल्यामध्ये, जे खोलीला हे टांगलेल्या झोपाळ्यामध्ये तो झोपायचा कापडाच्या याच्यात, कारण कोणी हल्ला केला तर हल्ला करून तो दिवाणावर हल्ला करतील आणि आपण मारले जाऊ म्हणून तो असा आधांतरी करून झोपायचा आणि स्वतः बरोबर कायम शस्त्र वगैरे ठेवायचा. म्हणजे एवढी असुरक्षित, आपली गादी कोणतरी काढून घेईल, आपली खुर्ची कोणीतरी काढून घेईल, एवढी असुरक्षितता टिपूच्या मनात होती. आणि त्यामुळे टिपूचं हे व्यक्तिमत्व विक्रम संपतच्या पुस्तकातनं समोर येतं. आतापर्यंत विक्रम संपत यांनी जी पुस्तकं लिहिली त्यांना फॅक्टच्या मुद्द्यावर, वस्तुनिष्ठतेच्या मुद्द्यावर फारसं कोणी पुरोगामी लेखक आव्हान देऊ शकले नाहीत, कारण हा खोटा इतिहास उभा करायचा. आणि मला खात्री आहे अजितदादांच्या गटातलेही टिपू समर्थक लोक आहेत, नवाब मलिक आहेत, धनंजय मुंडेंच्या काळात तिथेही राष्ट्रवादीत होते तेव्हा त्या परळी वैजनाथ वगैरे मध्ये टिपू सुलतानचा चौक उभा केलाय. असे लोक आहेत, पण त्यांनाही जेव्हा हा खरा इतिहास समोर येईल, पुराव्यानिशी वस्तुनिष्ठ इतिहास समोर येईल, तेव्हा त्यांचेही डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे. पण त्यांचे डोळे उघडोत वा न उघडोत, महाराष्ट्रातल्या निवडणुकीत टिपू समर्थक सरकार आणायचं कर्नाटक सारखं का नाही,
हे मात्र तुर्तास आपल्या हातात आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.